सो जी लाईट एनर्जी आहे त्याच्या प्रेझेन्स मध्ये ही रिॲक्शन होती. मग या रिॲक्शनला काय म्हणणार, रॅडिकल रिॲक्शन्स असते. ते रॅडिकल रिॲक्शन ज्या आहेत त्या तुम्हाला करत असताना स्टॅबिलिटी ऑर्डर कशावरून ठरवतात, तर जनरली असं असतं की टर्शरी, सेकंडरी आणि काय असणार, येस प्रायमरी. प्रायमरी. ओके. सो टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी मध्ये सध्या दिलेल्या तुमचे जेवढे 4 आन्सर आहे त्याच्यात ब्रोमीन अशा कोणत्या स्ट्रक्चर मध्ये टर्शरीला दिसतंय तुम्हाला? ब्रोमीन फक्त कुठे दिसतोय? ऑप्शन नंबर थर्ड 3 मध्ये. सो तो आला तुमचा मेजर प्रॉडक्ट, बिकॉज त्याच ठिकाणी टर्शरी आहे. बाकीचे चुकीचे असं नाहीये, पण ते मेजर नाहीये. एवढंच पॉइंट चेक करायचा, आन्सर येणार तुमचा थर्ड वन. पुढे जर गेले, द बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ऍट द CH बॉन्ड फॉर द कंपाऊंड. आता बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी कोणाची जास्त, जो बॉन्ड वीक असतो त्याची का जो बॉन्ड स्ट्रॉंग असतो त्याची? जो बॉन्ड स्ट्रॉंग असतो त्याची. स्ट्रॉंग असतो त्याची, बरोबर आहे. मग आपल्याला ऑर्डर कमी कमी करत जायची. मग आता तुम्हाला शोधायला लागेल की कोणता वीक बॉन्ड आहे कोणता स्ट्रॉंग बॉन्ड आहे. मग ते बघा कसं करायचं आता सांगा. येस, सांगतील? हो सर. सगळ्यांच्या आधी स्ट्रक्चर्स ड्रॉ करायला लागतील तुम्हाला आणि त्यानुसार तुम्ही आन्सर सांगा. एक गेस सांगा मला, आपण डिस्कस करू. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. बर, 4 नाही येणार, 4 नाही येणार. असा बॉन्ड शोधा की जो ब्रेकच नाही होणार, ऑलमोस्ट तसाच राहील. असा कोणतं स्ट्रक्चर असतं जे स्टेबल आहे? 4 स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर घ्या की. पहिलं जे स्ट्रक्चर आहे ऑप्शन नंबर 4 सर. कोणतं? फर्स्ट मिथाइल वाला सर. हा, म्हणजे तुझं असं म्हणणे मिथाइल म्हणजे ऍक्च्युअली काय दिलंय त्यांनी? मिथेन दिलेलं आहे, CH4 येतो. आणि शेवटचं स्ट्रक्चर ऍक्च्युअली काय? बेन्झीन. बेन्झीन येतो. दोन्ही पण स्ट्रक्चर कसे स्टेबल आहे. त्याच्यात जास्त स्टेबल हायड्रोजन कोणाचा असणार आहे? बेन्झीन. सगळ्यात पहिलं कोणतं येणार? 4. म्हणजे बेन्झीन. त्याच्यानंतरून हे जे स्ट्रक्चर हे रिॲक्टिव्ह आहे जास्त. इथं डबल बॉन्ड आहे, इथं 2 कार्बनची चेन आहे. सो सगळ्यात कॉम्पॅक्ट असलेलं 1 नंबरचं. नंतरून मग आता राहिला दुसरा आणि तिसरा. मग त्याच्यामध्ये जास्त रिॲक्टिव्ह कोण असतो, सिंगल का डबल बॉन्ड? डबल बॉन्ड. डबल बॉन्ड. मग डबल बॉन्ड शेवटी येणार, कारण आपल्याला डिसोसिएशन जास्त दाखवायची. मग इथे काय येणार? 2. आणि फायनली काय आला? 3. ऑप्शन नंबर 3 करेक्ट. समजलं आता? हो सर. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्या पुढचा, arrange the following in correct order of reactivity towards Cl2H mu. Cl2H mu म्हणजे जो लवकर रिॲक्ट करेल असा कोणता? म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी रिॲक्शन होणार त्या ठिकाणी H ची जागा कोण घेणार? क्लोरीन. क्लोरीन. मग आता तो क्लोरीन तिथं जाऊन ऍड होणार, म्हणजे तो स्टेबल ठिकाणीच ऍड होणार. तर स्टेबल कोण आहे चेक करा, बघा सांगा. डी ना, कारण हा जो H आहे इथला सेंटरचा तो जाणार, त्याच्या ठिकाणी कोण येणार? Cl.
पण हा जो कार्बन आहे ज्याला क्लोरीन जोडलाय तो सध्या कोणत्या स्टेट मध्ये आहे? टर्शरी. विच इज मोर स्टेबल. आता राहिले बाकीचे 3 तर ते सगळेच प्रायमरी दिसतात आहे, पण त्याच्यातल्या त्याच्यात स्टेबल कोणता? ज्याची चेन मोठी असते तो. ठीक आहे. आणि चेन मोठी म्हणजे मी काय म्हणतोय की समजा या H चा हा जो कार्बन आहे त्याला 2 हायड्रोजन आहे, त्यातला एक हायड्रोजन गेला इथं काय येऊ शकतो? Cl. म्हणजे हा कोणता झाला? सेकंडरी. त्याच्यानंतर राहिले परत 2. मग आता CH4 ला क्लोरीन त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन कोणता राहील? CH3 CH2 आणि पुढं Cl. ओके, हा पण प्रायमरीच आहे. आणि हा कोणता आहे? मिथाइल. सो आपण आधीच बघितलं होतं टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी आणि शेवटी कोणता असतो? मिथाइल. सो तुमचं उलट आलं DCBA ऑप्शन नंबर सेकंड. समजलं का? हो सर. हो सर. बर, नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग आर फ्री रॅडिकल रिएक्शन? मगाशीच सांगितलं, लगेच सांगता येईल तुम्हाला. डी. डी. डी कसं काय म्हणताय तुम्ही? खाली ऑप्शन्स बघितले? अच्छा, तुम्ही ओनली डी चा ऑप्शन सिलेक्ट केला का? सर ABD. ए, बी आणि ऑप्शन थर्ड आहे. ABD. बी पण म्हणताय, डी पण म्हणताय, बरं ठीक. ABD. सी चा काय प्रॉब्लेम झाला? 3 कंडिशन कोणत्या? हीट, लाईट आणि हीट, लाईट, पेरॉक्साइड. परऑक्साइड. इथं तर पर ऑक्साइड आहे, इथं पण पर आहे, इथं आहे हीट आणि इथं लाईट आहे. मग आता इथं एक पॉइंट नवीन ऍड होणार की हीट चालेल, लाईट चालेल, याला काहीच क्रायटेरिया नाही. त्या रिएक्शन रॅडिकल असतात. फक्त पर ऑक्साइडच्या ज्या रिएक्शन आहे त्या कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रॅडिकल देतात? ब्रोमीन. BRच्या. क्लोरीनच्या प्रेझेन्स मध्ये देणार नाही. सो ऑप्शन काय आला? ए, सी आणि DD. म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा, थेअरी मध्ये नव्हता तो, की पर ऑक्साइड म्हटल्यावर कोणाला ऍड करून घ्यायचं? HBr. HBr. ठीक आहे. देन नेक्स्ट. आय थिंक संपलेला असेल बिगनर बॉक्स. पुढे आता दिलंय इलेक्ट्रोफिलिक. एस म्हणजे काय? सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि त्या स्पेसिफिक पुढे ब्रॅकेट मध्ये लिहिले, ब्रॅकेट नाही सॉरी, पुढे लिहिले अरिन्स. अरिन्स म्हणजे काय असतं? अरिन माहिती? Aromatic compound. Aromatic structure. येस येस येस. म्हणजे काय? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन द अरिन्स. त्याच्यामध्ये चा अर्थ तुम्हाला माहिती आहे. सांगा बरं काय काय क्रायटेरिया होते त्याचे? प्लेनार असले पाहिजे. Planar alternate structure conjugate. आणि काहीतरी फॉर्म्युला होता आठव. 4n+2. 4n+2 बाय एवढे काय असले पाहिजे? इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असले. इलेक्ट्रॉन असले. ठीक आहे. सो मग आता हा पॉइंट झाला. तुमच्या समोर एक रिंग आहे, त्या रिंगला हायड्रोजन आहे, प्लस ई लिहिलाय आणि NU लिहिलाय. NU म्हणजे काय? Nucleophilic. न्यूक्लियोफाइल. आणि रिंग वरती ई जोडला गेलेला आहे, म्हणजे H ची जागा कोणी घेतली? इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रोफाइलने घेतली, म्हणून त्यांनी H ला सबस्टिट्यूट केलं. म्हणून रिएक्शनची कॅटेगरी कोणती? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ठीक आहे. मग या रिएक्शन कशा होतात, काय होतात ते खाली दिलेलं आपल्याला. चला चेक करू. हे जनरल आहे, याची काही गरज नाही आपल्याला. नीट समजून का, हे प्रॉब्लेम येतात आणि लवकर सॉल्व्ह होत नाही. त्याचं लॉजिक सिंपल असतं. आता मी एकच सांगतो की
आपल्याला इथं रिॲक्टिव्हिटी सांगायची इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनची, आणि इथं लिहिला इलेक्ट्रोफाईल. याच्यावर चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज आहे. बर, पॉझिटिव्हवर अटॅक कोण करणार? निगेटिव्ह. आता बेन्झिन रिंग स्वतःच निगेटिव्ह असते, त्या रिंगला कोणता ग्रुप जोडला? NH2. इकडून कोणता जोडला? OH. OH चा इफेक्ट कोणता? प्लस आर. आणि याचा पण कोणता? प्लस आर. मग मी एक साधं सिंपल तुम्हाला विचारतो, इकडे बघा, एक रिंग आहे माझ्याकडे, बेन्झिन आहे, तिथे इलेक्ट्रोफाईल आहे, ही रिंग याच्यावर अटॅक करणार आहे, म्हणजे निगेटिव्ह कोण अटॅक करतो? पॉझिटिव्ह. जर मी या रिंगला अजून इलेक्ट्रॉन दिले, मागून सप्लाय केले, तर हा अटॅक जास्त पॉसिबल होईल का लेस पॉसिबल होईल? जास्त पॉसिबल. जास्त पॉसिबल. नीट विचार करा, रिंग स्वतः निगेटिव्ह आहे, ठीक आहे, आणि त्या रिंगला तुम्ही काय देताय? इलेक्ट्रॉन देताय. मग त्या रिंगला अजून इलेक्ट्रॉन भेटले, ती अजून निगेटिव्ह झाली, आणि जी जास्त निगेटिव्ह ती लवकरात लवकर कोणावर अटॅक करणार? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रोफाईल. हा, म्हणजेच पॉझिटिव्ह वरती ते अटॅक करू शकते, बरोबर आहे. सो तोच पॉइंट आहे इथं, की तुम्हाला फक्त एकच चेक करायचं असतं की जो ग्रुप जोडलेला आहे रिंगला, तो ग्रुप जास्त पॉझिटिव्ह आहे का कमी पॉझिटिव्ह आहे ऍज कम्पेअर्ड टू दुसरा जो काही तुमच्या शेजारी ग्रुप असतो त्याच्यापेक्षा. ठीक आहे. बघा आता सांगा मला, नायट्रोजन जास्त इलेक्ट्रॉन देणार की ऑक्सिजन? ऑक्सिजन सर. ऑक्सिजन. नीट विचार करा. नायट्रोजन सर. ऑक्सिजन का म्हटले तुम्ही? वाय ऑक्सिजन? ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. पॉझिटिव्हिटी जास्त आहे. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त म्हणजे इलेक्ट्रॉन देणार का घेणार? तो घेणार. घेणार ना, उलट ऑक्सिजन देणार नाही. सो त्या ठिकाणी काय येणार तुमचं की NH2 हे फर्स्ट येणार पॉसिबिलिटी, आणि सेकंड कोणती येणार? मग ऑक्सिजन. पॉइंट समजला? हो सर. ठीक आहे. सेकंडचा आन्सर सांगता येईल का तुम्हाला? तिथं काय काय जोडलंय? NO2 आणि दुसरा कोणता आहे? अल्डिहाइड. कार्बन. NO2 चा इफेक्ट कोणता? प्लस आहे की मायनस आहे? मायनस आर. मायनस आहे. ठीक आहे. मग आता तुम्हीच सांगा, NO2 जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉ करेल का अल्डिहाइड करेल? अल्डिहाइड. NO2 Okay. सर. NO2. बरं, तिथे काय ते लिहिलंय, वाचा बरं. अल्डिहाइडच्या खाली काय लिहिलंय? लेस मायनस एम इफेक्ट. आणि इकडं NO2 च्या खाली काय लिहिलंय? मोर मायनस एम इफेक्ट. आता तुम्ही मला काय म्हटले की अल्डिहाइड कमी घेणार आणि NO2 जास्त विड्रॉ करेल. NO2 नी जास्त विड्रॉ केले तर रिंगची पॉसिबिलिटी वाढली तर कमी झाली इलेक्ट्रॉन देण्याची? कमी झाली ना. मग NO2 मध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन डिफिकल्ट आहे कोणापेक्षा? अल्डिहाइड पेक्षा. लॉजिक समजलं? ओके. हो सर. म्हणजे तुमच्याकडे एक रिंग आहे, सपोज तुमच्याकडे एक रिंग आहे, त्या रिंगला तुम्ही देणारा ग्रुप जोडला, तर ती रिंग लवकर बाहेर इलेक्ट्रॉन देईल, आणि जर घेणारा जोडला तर लवकर देणार नाही. मग देणाऱ्या इफेक्टची लिस्ट कोणती? प्लस आर. आणि घेणारा कोणता? बोला. मायनस आर. ठीक आहे. नेक्स्ट, आता तुमच्याकडे 4 वेगवेगळे स्ट्रक्चर दिलेले आहे. चला, पहिल्यामध्ये फक्त बेन्झिन आहे, दुसऱ्यामध्ये आहे CH3, तिसऱ्यामध्ये NH2 आणि देन CHO. बेन्झिनचा हायड्रोजन इफेक्ट कोणता? 0. CH3 चा कोणता? प्लस आय. NH2 चा कोणता? प्लस आर. प्लस आर. CHO चा मायनस आर. मायनस. ओके. आपल्याला कोणते ग्रुप पाहिजे? डोनेटिंग का विड्रॉइंग? डोनेटिंग मध्ये CH3 जास्त का NH2 जास्त? NH2. CH3. CH3 चा प्लस आय आहे, NH2 चा कोणता आहे? प्लस आर आहे. ओके. मग रेझोनन्स जास्त कोणापेक्षा? इंडक्टिव्ह पेक्षा. सो सगळ्यात पहिल्यांदा कोणता येणार? NH2. 3, देन 2, 2, 3, देन 1, 1, आणि फायनली विड्रॉ करणारा 4. क्लिअर? आता समजतंय? हो सर.
ओके, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. चला पुढचा बघा. रिंग कडे बघायची पण गरज नाही, 2 मिनिटात आपण इथं लिहून टाकू. चला, CH3 चा प्लस आहे, प्लस आहे. Cl चा प्लस आहे. मायनस आहे, मायनस आहे. NH2 चा प्लस प्लस आर आर. आणि याचा पण प्लस आर. पण Plus NH2 R. प्लस आर कसा आहे? जास्त. एक्स एक्सेस मध्ये. हा, सो कोणता येणार पहिला? 3, देन 4, देन 1 आणि देन 2. बरोबर आहे? हो सर. ठीक आहे. टॉपिकचं नाव काय विसरले का? इलेक्ट्रोफिलिक. फिलिक सबस्टिट्यूशन सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, याचा आन्सर सांगा. चला, Cl चा कोणता आहे? मायनस आहे. मायनस आर मायनस आर. प्लस आर. हा काय? 0. 0. आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट कोणता? प्लस आर. 3 नंतरून कोणता? मायनस ची Four. गरज नाही आपल्याला, मग काय देणार? 4. मग कमी मायनस कोणता? 1 अँड देन फायनली 2. 3 4 1 2. समजलं? हो सर. ओके, नेक्स्ट. तुमच्या समोर आता बाकीचे स्ट्रक्चर्स आहेत. 3 क्लोरीन म्हणजे 3 टाइम्स कोणता इफेक्ट? मायनस आहे. मायनस आहे मायनस आहे. प्लस आहे. प्लस आहे हा कोणता? प्लस आर. सॉरी, प्लस आर. बरोबर, प्लस आर. हा कोणता? मायनस प्लस आहे. मायनस. मायनस आहे सो सगळ्यात बेस्ट कोणता? 3, प्लस आर. प्लस आर 2. देन 1 जरी One. तुमच्याकडे 3 क्लोरीन असले तरी तो इंडक्टिव्ह आहे. सो 1 अँड देन फायनली 4 3 2 1 आणि 4. हे थोडं तुम्हाला नाही, ठीक आहे, चालेल. चला, इथं लोन पेअर आहे. सो लोन पेअर रेझोनन्स करणार म्हणजे कोणता आला? प्लस आर. प्लस आर NO2 चा नेहमीप्रमाणे मायनस आर. मायनस क्लोरीन आर मायनस आर. मायनस आर CN चा मायनस आर आहे, आय तो तेवढा आर लेस आहे. थोडक्यात CN चा पण मायनस हे होतो, मायनस आर होतो. सगळ्यात बेस्ट कोणता वाटतोय सध्या? प्लस आर. प्लस फर्स्ट फर्स्ट. त्याच्यानंतरून 2 रेझोनन्स मायनस वाले, त्यापेक्षा बेस्ट कोणता आपल्यासाठी? इंडक्टिव्ह. मायनस आहे इंडक्टिव्ह देन आता आपण इथं लेस म्हटलं म्हणजे हा येणार नंतरून 4 ला आणि फायनली काय आला? 2. 1 3 4 आणि 2. ओके, बाकी बोला. तुम्ही पहिल्याचा कोणता आहे? प्लस प्लस आहे. आहे प्लस आहे. दुसऱ्याचा पण प्लस आहे. प्लस आहे प्लस आहे. मग इथं असं का म्हटलं त्यांनी? हा मोर आहे हा लेस आहे. तर जाऊ दे, ते सोडून द्या, त्यांनी वेगळं दिलं काहीतरी. नायट्रोजन मुळे कोणता इफेक्ट येणार? प्लस आहे मायनस आहे. नायट्रोजन मायनस आहे. तिथं मायनस आहे ऐका, इथं लोन पेअर नाही, ते स्वतः लिहिलं तिथं पॉझिटिव्ह म्हणजे एमटी, म्हणजे तो प्लस आर नाही देणार. ऑक्सिजन कोणता देणार? प्लस आर. प्लस ठीक आहे. मग आता सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप कोणता? प्लस आर. प्लस आर त्याच्यानंतरून देणारा कोणता? प्लस आहे. पण कोणता? पहिला की दुसरा? पहिला पहिला. बरेच जण काय करतात ते पण सांगतो, त्यांना वाटतं इथं 1 कार्बन मिळून देतात, इथं किती देतात? 2 2. पण तुम्ही एक विसरून जातात की जसं डिस्टन्स वाढतं तसा इंडक्टिव्ह इफेक्ट कसा होतो? कमी. कमी. कमी होत कमी. त्यामुळं पहिला येणार, देन दुसरा आणि फायनली तिसरा. कळलं एवढं? हो सर. हो सर ठीक आहे. बरं, तुमचा आपण रेझोनन्स इफेक्ट घेतला होता का फिनॉलचा, नायट्रोबेन्झिनचा? हो सर. हा पॉइंट घ्यायची गरज नाही, एक रिमाइंडर म्हणून सांगतो फक्त. रिंगला जर इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप जोडले तर रिंग कुठं ऍक्टिव्हेट होते? 2 लोकेशनला. मेटाला मी परत विचारतो, इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप, डोनेटिंग
बोला. ऑर्थो आणि पॅरा. ऑर्थो आणि ऑर्थो आणि पॅरा. त्याला म्हणायचं ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. आणि दुसरी कोणती? मेटा डायरेक्टिंग. मेटा डायरेक्टिंग कधी इलेक्ट्रॉन घेतले तर आणि दिले तर कोणते? ऑर्थो पॅरा. ठीक आहे. अजून इथं काय लिहिलंय बघा, हॅलोजन्स आर ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स ड्यू टू प्लस इफेक्ट बट डिऍक्टिव्हेटिंग. ठीक आहे. थोडक्यात काय, हॅलोजन जो असतो त्याचा रेझोनन्स नाही बघायचा, डायरेक्ट कोणता बघायचा? इंडक्टिव्ह. आणि इंडक्टिव्ह मध्ये कोणता देतो तो? प्लस आहे की मायनस आहे? मायनस आहे. मायनस आहे. अजून एक एम. एम म्हणजे काय? रेझोनन्स. एच म्हणजे हायपर कॉन्जुगेशन. डज नॉट डिपेंड ऑन डिस्टन्स. डिस्टन्स वरती काही फरक नाही पडत, किती पण लांब असू द्या, पण इंडक्टिव्हला डिस्टन्स मॅटर करतं. जेवढा डिस्टन्स जास्त तेवढा इंडक्टिव्ह इफेक्ट कसा असतो? कमी. कमी. आणि अजून एक की आपण हे पण बघतो, आताच तुम्ही सांगितलं की जसं रिंगला देणारा ग्रुप आहे तर तो ऑर्थो आणि पॅराला काम करतो, मग मेटाला तो इफेक्ट कसा असणार आहे? 0. 0. ठीक आहे. हे काही पॉइंट्स होते जे नंतर युज होतील खाली. तेच इथं दाखवले त्यांनी की हा विड्रॉ करणारा ग्रुप आहे आणि त्यामुळे त्याचा मेटाला कोणता इफेक्ट होत नाही, मेटा आहे तशीच पोझिशन राहते. आता आपल्याला बघायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, सल्फोनेशन, अल्कायलेशन, असायलेशन. ठीक आहे. 5 रिएक्शन तुम्ही ह्या केल्या का हायड्रोकार्बन चॅप्टर मध्ये? नाही केलं. चला, एवढं लेंदी करण्यापेक्षा आपण शॉर्टकट करू त्याचं. सो दिस इज बेन्झिन. ऍड केला X2. तुम्हाला माहिती का हॅलोजनेशनचा कॅटलिस्ट काय असतो? AlCl3 का FeCl3? AlCl3. नक्की ना? येस. नक्की? हो सर. बर. हो सर. एकदा बघून घ्या. बघ, हॅलोजनेशनचा कोणता आहे? FeCl3. FeCl3. मग AlCl3 कसला आहे? फ्रीडल क्राफ्ट. फ्रिडल क्राफ्टचा. ठीक आहे. सो सध्या मी इथं काय लिहू? FeCl3. मग काय चेंज झाला स्ट्रक्चर मध्ये? रिंगला काय जॉईंट झाला? X. हॅलोजन. सो रिएक्शनचं नाव काय? हॅलोजनेशन. हॅलोजनेशन. नंतर मी असं घेतलं HNO3 आणि H2SO4. ठीक आहे. सो या दोघांपासून यांना नाव काय माहिती का? नायट्रेटिंग मिक्सचर. आणि हे काय बनवतात? NO2 प्लस. प्लस म्हणजे इलेक्ट्रोफाईल का न्यूक्लियोफाईल? इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल. आणि रिंगला अटॅच होतो इलेक्ट्रोफाईल. सो या रिएक्शनचं नाव काय? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. नायट्रेशन. हा, त्याची कॅटेगरी नायट्रेशन. याची वरच्याची काय होती? हायड्रोजनेशन. हॅलोजिनेशन. हॅलोजनेशन. हॅलोजन ऍड झालाय तिथं. अजून कोणता रिएक्शन असते? कॉन्सन्ट्रेटेड वापरतात H2SO4. याला काय म्हणतात? सल्फोनेशन. म्हणजे तुमच्या रिंगला कोणता ग्रुप ऍड होतो? SO3H. दॅट इज अ सल्फोनेशन. ठीक आहे. पुढं FC फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. ही रिएक्शन माहिती असेल. याचा कॅटलिस्ट कोणता? मगाशी विचारला होता मी. AlCl3. मग अल्काइल ग्रुप ऍड करायचा आहे. अल्काइल ग्रुप कोणता असतो? समजा CH3. आणि जो ग्रुप ऍड करायचा त्याच्यावर एक लिव्हिंग ग्रुप असतो. लिव्हिंग ग्रुप कोणता जोडला? समजा Cl. मग तुमच्या बेन्झिनला अटॅच कोण होणार? CH3. सो CH3 इज अ विच ग्रुप? अल्काइल ग्रुप. म्हणून रिएक्शनचं नाव काय? FC फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. शेवटची रिएक्शन फ्रिडल क्राफ्ट कोणती राहिली? असायलेशन. असायलेशन. आता असाइल ग्रुप कोणता असतो?
कार्बोनिक अनहायड्रेज. CH3 C डबल बॉन्ड O. आता तू काय म्हटली, कार्बोनिक? अनहायड्रेज. अच्छा. आणि याला पुढे काय जोडायचं? Cl. तू म्हटली तो पण Cl. चालतो, हा पण चालतो. ठीक आहे. पुढे आता बघा, हे लक्षात ठेवा, हे खालच्या रिॲक्शन्स आहे, हे वरती वेगळी चालली. बर, जो ग्रुप रेड मध्ये तो ऍड होणार आणि जो निघून जाणार तो कोणता? ग्रीन मधला Cl. लिव्हिंग जी बेन्झिन जी आहे, त्या बेन्झिनला कोण अटॅच झाला? C डबल बॉन्ड CH3. सो किती रिॲक्शन आहे टोटल? 5. पहिली 5. हॅलोजनेशन. Halogenation. कॅटलिस्ट सांगा त्याचा. FeCl3. FeCl3. दुसरी नायट्रेशन. नायट्रेशनचं मिक्सचर काय? NO2 HNO3 आणि H2SO4. देन पुढची कोणती? सल्फोनेशन. Sulfonation. तिथं ऍसिड कोणतं वापरलं? H2SO4. H2SO4. ओके. त्याच्यानंतर FC अल्कायलेशन मध्ये काय वापरतात? AlCl3. आणि तिथं ग्रुप कोणता ऍड होतो? CH3. आणि शेवटी कोणता ग्रुप ऍड झाला? श्रुतिका कार्बोनिल. आवाज येतोय. कार्बोनिल, सॉरी, CH3 ऍड झाला आणि पुढच्या याला CH3CO ऍड झाला. त्याला असाइल ग्रुप म्हणतात. म्हणून रिएक्शनचं नाव काय? FC असायलेशन. Acylation. ठीक आहे. सो आपण जाऊ परत PDF कडे आणि हे सगळ्या रिएक्शन आता आपल्या झाल्या. बाकी ते मेकॅनिझम आहे, मेन आपण सगळं बघितलं. नेक्स्ट, या दोन रिएक्शन. पहिलं त्याचं नाव काय? गॅटरमॅन Koch रिएक्शन. मग गॅटरमॅन कोच रिएक्शन आणि त्याच्याच नावाची खाली दुसरी एक आहे, त्याचं नाव काय? गॅटरमॅन्स अल्डिहाइड सिंथेसिस. एक गोष्ट ऑब्झर्व करा की दोघांचा रिएक्टंट आणि दोघांचा प्रोडक्ट सेम आहे का? बघा. रिएक्टंट डिफरंट आहे सर. सेम आहे सर. रिएक्टंट मध्ये हाफ सेम आहे, हाफ डिफरंट आहे, बरोबर ना? हो सर. मग आता डिफरंट काय तो एकदा आपण बघू. इथं काय? CO आणि इथं काय? HCN. ठीक आहे. बाकी जर तुम्ही बघायला गेलं तर इथं बेन्झिन आहे, इथं पण बेन्झिनच आहे, इथं HCl आहे, इथं पण HCl आहे, इथं AlCl3, इथं पण AlCl3 आहे. सो एक छोटासा चेंज आहे, COच्या ठिकाणी HCN आलेला आहे आणि फायनल प्रोडक्ट आपला सगळ्यांचा कसं आहे? सेम. याचं नाव काय? बेन्झा अल्डिहाइड. फक्त बेन्झाल्डिहाइड. एक स्टेप ऍडिशनल आहे की AlCl3 बरोबर ऍड काय करायचं आहे? H3O+. H2. इथं बेसिकली काय Acidic केलं? water. ऍसिडिक वॉटर. मग आता इथं काय आलं की गॅटरमॅन कोच रिएक्शन मध्ये CO ऍड करायचा आणि देन आपल्याला बेन्झाल्डिहाइड भेटतो. बाकी खाली त्यांनी मेकॅनिझम दाखवलेला सोडून द्या सध्या, याला पण सोडून द्या. आपण डायरेक्ट रिएक्शन बघू फक्त. बेन्झिन इथं HCN ऍड करायचा, HCN ऍड केल्याने तुम्हाला इथं कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड भेटतो आणि फायनली इथं बेन्झाल्डिहाइड भेटतो. ठीक आहे. सो पेपरला फक्त एवढं विचारलं जाईल की दोन रिएक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ओळखायला लागेल गॅटरमॅन कोणती आणि गॅटरमॅन कोच रिएक्शन आणि अल्डिहाइड सिंथेसिस मध्ये काय फरक आहे. डिफरन्स कळाला? हो सर. येस. येस सर. ओके. नेक्स्ट आता गोल्डन की पॉइंट्स आहेत. त्यांनी वेगवेगळे रिएक्शन दिले बघा. द इम्पॉर्टंट इलेक्ट्रोफाइल्स यूज इन एरोमॅटिक सबस्टिट्यूशन आर. त्यांनी त्याचा सोर्स दिलाय, हे आत्ताच आपण बघून झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल Cl2 आणि Br2 म्हणजे क्लोरीन आणि ब्रोमिन ऍड करणं, याला म्हणायचं क्लोरिनेशन ब्रोमिनेशन. म्हणजे ऍक्च्युअली कॅटेगरी कोणती झाली? हॅलोजनेशन. हॅलोजिनेशन. त्याच्यानंतर तुम्ही जर हे मिक्सचर घेतलं तर NO2 ऍड होतं म्हणजे नायट्रेशन. सल्फ्युरिक ऍसिड घेतलं तर काय? सल्फोनेशन. हे वापरले RX आणि RCOCl वापरला तर अल्कायलेशन आणि खालची कोणती? असायलेशन. असायलेशन. सो या रिएक्शन आत्ताच झालेलं आहे, फक्त ते समराइज करून फक्त रिव्हिजन साठी दिलं. ओके. आता इथं त्यांनी विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप इज ऑर्थो पॅरा डायरेक्टर. ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टर म्हणजे परत सांगता, एक रिंग आहे
त्या रिंगला झेड नावाचा ग्रुप आहे, त्याच्याकडे स्वतःची लोन पेअर आहे, तो इलेक्ट्रॉन देतो म्हणजे कोणता इफेक्ट आहे? प्लस आर. प्लस आर त्यामुळे रिंग कुठे ऍक्टिव्हेट होती? ऑर्थो आणि पॅरा. पॅरा या 4 मध्ये असा कोणता ग्रुप आहे जो रिंगला इलेक्ट्रॉन देऊ शकतो? फर्स्ट फर्स्ट, ऑप्शन नंबर फर्स्ट सर. कारण सेकंडचा बिझी आहे ना इकडं, हो सर. हा तर देऊ शकत नाही, लोन पेअर नाही, आणि हा पण इकडे बिझी. सो ऑप्शन नंबर कोणता आहे ना? फर्स्ट. समजलं का? हो सर. ओके. क्वेश्चन नंबर सेकंड, Br2Fe. तर थोडक्यात ही रिएक्शन कोणती? ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन कुठं होणार ते सांगा. ब्रोमिनेशन ही कोणत्या टाईपची रिएक्शन आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. रिएक्शन. मग आता इलेक्ट्रोफिलिक म्हणजे जो ब्रोमिन येतो एक इलेक्ट्रोफाईल आहे, इलेक्ट्रोफाईलचा चार्ज कोणता? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. मग आता रिंग स्वतः काय? निगेटिव्ह. बघा, सांगा कोणत्या लोकेशनला सबस्टिट्यूशन होऊ शकतं? 1 ला, 2 ला, 3 ला, 4 ला, कुठं होणार? 3 ला सर. 3 नंबरला होईल. मग 1 ला नाही होणार का? नाही सर. का नाही होणार ते सांग. तुम्हाला थोडं क्लिअर करून देऊ का अजून? 2 मिनिट. आता बघा, मी याला गायब करतो. अरे सगळं गायब होत आहे. त्यापेक्षा पेन घेऊ. समजा हे मी रिमूव्ह केलं इथलं, ती रिंग तुम्हाला कन्फ्युज करायला दिली होती त्यांनी. आता बघा, तरी पण ते जातच आहे. राहू दे, तसं पकडा तुम्ही, कन्सिडर करा त्या ठिकाणी सपोज काहीच नाही इथं या एरियामध्ये. इथे एक बॉन्ड आहे, एवढं लक्षात ठेवा. ऑक्सिजन वर काय असते? लोन पेअर. लोन पेअर. इलेक्ट्रॉन देणार म्हणजे कोणता इफेक्ट आला? प्लस आर. मग प्लस आर म्हणजे Plus R. कुठं ऍक्टिव्हेट करणार? ऑर्थो आणि पॅरा. पॅरामध्ये. 1 नंबर काय आहे? ऑर्थो. 3 नंबर काय आहे? पॅरा. पॅरा. आणि इथं पण ऑर्थो आहे, पण आपण त्याचं तिथं लक्ष देणार नाही, कारण तिथं ऑलरेडी एक बॉन्ड आहे रिंगच्या फॉर्म मध्ये. म्हणजे आपल्यासाठी 2 लोकेशन आहे जिथं रिएक्शन होऊ शकते, 1 आणि 3. बिकॉज 1 इज ऑर्थो अँड 3 इज पॅरा. सो ऑप्शन Para. इज द फोर्थ वन. फोर्थ. समजलं? हो सर. ओके. आता पुढे कोणती रिएक्शन आहे? SN1 आणि SN2. चला बघ. बेसिकली S for Substitution. N for न्यूक्लियोफाईल. न्यूक्लियोफाईल नाही, न्यूक्लियोफिलिक. आपण रिएक्शनचं नाव लिहितोय ना. सो सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक. मग मी असं लिहिलेलं नाहीये, हे लक्षात ठेवा. दिस इज नॉट लाईक दिस. SN लिहिताना S वरती आणि N कुठे लिहायचं? खाली. पायाजवळ. हा, आणि त्याच्यावरती 1 लिहायचा किंवा 2, जे काय असेल ते. SN2 लाईक दिस. तुमच्या NCERT मध्ये पण प्रिंटिंग मिस्टेक करून ठेवलंय, हे असंच लिहायचं. जर कोणी असं लिहिलं आणि मी पेपर चेक करायला आलो तर मी खाली बघणार पण नाही, डायरेक्ट मी 0 करून टाकेल. बिकॉज तुम्हाला रिएक्शनचं नावच नाही लिहिता येत, मग पुढे काय वाचायचं? ठीक आहे. सो हे नीट लक्षात ठेवा, या गोष्टी पुस्तकात पण नीट दिलेल्या नसतात. आता आपल्याला बघायची, पहिल्यांदा बघू आपण SN2. आता मी एक आता सांगितलं, S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लियोफिलिक, आणि 2 म्हणजे काय माहिती? 2 nucleophile. नाही 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 नाही. Bidirectional. Second order. हा, कोणतरी बरोबर बोलला. काय ते? बायो मॉलिक्युलर. मॉलिक्युलर. मग किती जणांना मॉलिक्युलरिटी इन ऑर्डरचा फरक कळतो का? मी आधी सांगितला होता. मॉलिक्युलरिटी इन ऑर्डर मधला फरक माहिती का तुम्हाला? तर सांगू मी. सांगा सर. बाकीचे नाही माहिती. सांगा सर. येस.
चला आता आपण SN2 चा एखादा एक्झाम्पल घेऊ. हे एवढं मोठं नको लिहायला वरती. CH3Cl अल्किल हॅलाइड घेतला, NaOH. बोलो प्रॉडक्ट काय भेटल? CH3 त्या ठिकाणी कोण येणार पुढं? OH प्लस काय? NaCl. ओके, आता याला आपल्याला लिहायचं म्हणजे चांगलं प्रॉपर फॉर्म मध्ये लिहून घेऊ सगळं. ही नॉर्मल रिॲक्शन आहे. याच्यामध्ये कार्बन वरती चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. का बरं? कारण क्लोरीन वर कोणता असतो? निगेटिव्ह. निगेटिव्ह. याच्यातला न्यूक्लिओफाईल कोण आहे? OH. चला भाऊ खाली आता स्ट्रक्चर काढायचं. कार्बन आहे, कार्बनला कोण जोडलाय? Cl. आणि 3 काय जोडले त्याला? हायड्रोजन. हायड्रोजन. सो देर आर 3 हायड्रोजन ॲटम्स. ठीक आहे, 3 हायड्रोजन जोडले. याला काय म्हणतात? हा वरचा हा असा का बॉन्ड काढला मी? What is it? टुवर्ड्स ऑब्झर्वर. हा म्हणजे अप येतो, तुमच्या साईडला आहे. हा डॉटेड आहे म्हणजे बॅक साईडला आहे. आणि हा हायड्रोजन प्लेन मध्ये, ज्या प्लेन मध्ये क्लोरीन आहे तोच प्लेन. आता क्लोरीन वरती काय असते? लोन पे. लोन पे. आता आपल्याकडे NaOH मधून कोण आला? न्यूक्लियोफाईल कोणता आहे? OH. OH मायनस. OH मायनस हा अटॅक करणार कार्बनवर, कारण कार्बनचा चार्ज कोणता आहे? डेल्टा पॉझिटिव्ह. आणि क्लोरीनचा डेल्टा निगेटिव्ह. आता ही क्लोरीनला जी लोन पेअर ती थोडी आपण नीट दाखवू म्हणजे तुम्हाला कळेल ते. सो दिस इज द लोन पेअर ऑफ द क्लोरीन. चला, OH ला पॉझिटिव्ह कार्बन कडे जायचंय, तो कसा जाईल? क्लोरीनच्या साईडने जाणार की मागच्या साईडने जाईल? मागच्या साईडने. साईडने. का बरं? फ्रंटनी काय प्रॉब्लेम आहे? कारण क्लोरीन प्रोटेक्शन नाही. बरोबर आहे, कारण क्लोरीन जो आहे तो निगेटिव्ह, ऑक्सिजन निगेटिव्ह. निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार? रिपल्शन. मग हा काय करतो? हा जातो मागून, मागच्या दरवाजाने जातो. कोणावर अटॅक करणार? कार्बन. 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 पण पुढची स्टोरी लगेच नाही सांगायची. बघा आता SN2 सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर हे झालं. पण मी माझ्या स्टाईलने एक लक्षात ठेवायला तुम्हाला सांगितलंय की जो 2 असतो ना, तर 2 ला उलट करायचं. 2 म्हणजे किती स्टेप? 1 स्टेप. फर्स्ट. 1 स्टेप. हा मग SN1 चा 1 म्हणजे किती स्टेप? मग 2 टू स्टेप. स्टेप. हे 12वी बोर्डला लिहायचं नाही, हे मी लक्षात ठेवायला सांगतोय. 2 म्हणजे 1 आणि 1 म्हणजे 2 स्टेप. 2. ओके, आता जे काय झालं त्याला आपण एका बॉक्स मध्ये लिहू. चला, सेंटरला आपल्याकडे काय आहे? कार्बन. त्याला किती हायड्रोजन आहे? बोला. 3. देर आर 3 हायड्रोजन्स. इनकमिंग ग्रुप कोणता आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन नाही, OH. अच्छा, डॉटेड लाईन काढल्या अशा. मग आतमध्ये कोण येतोय? OH. आणि बाहेर कोण जाणार आहे? Cl. Cl. आणि हा काढला तुमचा कॉम्प्लेक्स. म्हणजे थोडक्यात एक बॉक्स मध्ये आपण त्याला दाखवतो. याला म्हणतात TS. TS म्हणजे ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन म्हणजे चेंज, ज्या ठिकाणी चेंज होणार आहे तो. ओके, मग आता इथं काय होतं की तुम्हाला फक्त इथे एक दाखवलं जातं की OH आतमध्ये येतोय आणि बाहेर कोण जाणार आहे? Cl. पण मी याला काय म्हटलंय? स्टेट. मी त्याला स्टेप म्हटलं का नाही? मग ही स्टेप नाही पकडायची, ही मधली एक फेज आहे थोडक्यात. पुढे आता पुढच्या वेळेस काय होणार की बाहेर जाणार क्लोरीन आणि अटॅच होणार OH. तर त्यावेळेस काय होतं ते इथं ड्रॉ करू आपण. कार्बन, त्याला अटॅच काय? हायड्रोजन. हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन. आणि आता इथं काय आला? OH. आणि बाहेर कोण पडला? Cl. ओके, आता नीट लक्ष द्या. तुम्हाला असं दिसतंय का? बघा बरं इथं ही एक अम्ब्रेला आहे अशी, आणि ती अम्ब्रेला मी परत इथं ड्रॉ केली. अम्ब्रेला सरळ आहे का उलटी झाली?
उलटी झाली. आधी सगळे हायड्रोजन कुठं होते? लेफ्टला. आता गेले कुठं? राईटला. सो ज्यावेळेस एखादी अम्ब्रेला रिव्हर्स होती त्याला तुम्ही काय म्हणणार? रिटेन्शन म्हणणार का इन्व्हर्जन म्हणणार? इन्व्हर्जन. 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 ओके. सो परत एकदा इथं बघा, SN2 मध्ये 2 म्हणजे काय? बायोमॉलिक्युलर आहे. त्याच्यानंतर या स्टेप मध्ये कोणता अटॅक होतो? बॅक साइड अटॅक होतो का फ्रंट साइड होतो? यस, नो, बॅक. बॅक साइड. किती स्टेप आहे? 1. 1 स्टेप. वन 1 स्टेप. स्टेप झाल्याच्या नंतरून तुमच्याकडे जे काय भेटतो प्रोडक्ट त्याच्यामध्ये काय होतं? इन्व्हर्जन. इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन होतं. ठीक आहे. आणि एवढे पॉइंट असतात साधारण SN2 मध्ये. SN2 मध्ये साधारण तुम्हाला एक सॉल्व्हंट दिला जातो, त्याचं नाव आहे DMS. ठीक आहे. कधी कधी काहीच देत नाही, नुसतं ॲरोवरती DMS असतं, मग ओळखायचं की ती SN2 दिलेली असू शकते. सो ही झाली तुमची SN2. हा मेन राहिला. SN2 ची ऑर्डर आता इकडे लक्ष द्या. मी कलर घेतो, चला ब्ल्यू घेऊ. समजा मी असं केलं की या ठिकाणी लिहिला CH3. ही रिएक्शन CH3 लिहिल्याने स्लो होणार की फास्ट होणार? स्लो होणार. स्लो होणार, कारण तिकडे गर्दी वाढली. ओके. म्हणजे मी आता जो ब्ल्यू कलर मध्ये बनवला त्यानुसार कोणता आहे आपला? प्रायमरी. क्लोरीनला जो कार्बन आहे त्याला एक कार्बन, म्हणजे स्ट्रक्चर काय झालं आपलं? प्रायमरी. समजा मी इकडं पण एक CH3 वाढवला ग्रीन कलर मध्ये, तर त्यामुळे गिवन कंपाऊंड कोणता झाला? सेकंडरी. सेकंडरी. समजा मी अजून एक CH3 वाढवला तर काय झालं? टर्शरी. मग आता आपल्याला स्वतःच लॉजिकली समजते की सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणता SN2 साठी? हायड्रोजन. नाही, Primary. म्हणजे हायड्रोजन म्हणजेच कोणता? मिथाईल. प्रायमरी. नाही, मिथाईल. मिथाईलच्या नंतर ब्ल्यू कलर मधला प्रायमरी, प्रायमरी. देन सेकंडरी, सेकंडरी. फायनली टर्शरी. ही टर्शरी. झाली तुमची कसली ऑर्डर? SN2 ची ऑर्डर. सो थोडक्यात जेवढी क्राउडिंग कमी तेवढी रिएक्शन कशी होणार? फास्ट. फास्ट. हे कळलं एवढं? हो सर. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं तर काय, मला पुढची डायग्राम काढायची इन्व्हर्जन परत सांगा. कोणतं इन्व्हर्जन? बरं ती फोटो घ्या आधी. घेतला? हो सर. इन्व्हर्जन असं आहे. कार्बनला 3 काय जोडले होते? हायड्रोजन. हायड्रोजन. इथं पुढं काय होता? Cl. जी काय रिएक्शन झाली ती झाली. त्याच्यानंतर सगळे हायड्रोजन कुठं आले? राईटला. आणि क्लोरीनची जागा कोणी घेतली? OH. OH. सो ऑल हायड्रोजन्स, ही अम्ब्रेला आहे. तर तुमची अम्ब्रेला काय झाली? रिव्हर्स. म्हणून नाव काय त्याचं? इन्व्हर्जन. आणि त्याला एक नाव दिलंय वेल्डन. सो वेल्डन इन्व्हर्जन होतं. कशामध्ये होतं? SN2 मध्ये. ठीक आहे. आता राहिली त्याची एनर्जी प्रोफाईल डायग्राम SN2 ची, ती अशी आहे. त्याला काय झालं? ओके. SN2 ची एनर्जी प्रोफाईल डायग्राम. इकडं हा ऍक्सिस आहे फॉर एनर्जी, इकडं आहे रिएक्शन कोऑर्डिनेट. 2 मिनिटं जास्त घेतलं चालेल ना? हो सर. ओके. बघा आता इथं मी लिहितो रिएक्टंट. ही जी एनर्जी लेवल आहे ती रिएक्टंटची, आणि ही जी एनर्जी लेवल आहे ती प्रोडक्टची. आता समजून घ्या की SN2 चा ग्राफ कसा असतो. समजा असं केलं की तुमच्याकडे मी बीकर दिला आणि बीकर मध्ये पाणी घेतलंय आणि साखर टाकली त्याच्यामध्ये, तर ती तसंच ठेवलं तर सोल्युबल होईल का? नाही. नाही होणार. तर त्याला तुम्हाला कॉन्स्टंट काय करायला लागेल?
टेम्परेचर टेम्परेचर किंवा स्टरिंग करायला लागेल. मग तुम्ही स्टरिंग करता म्हणजे तुम्ही ऍक्च्युली काय सप्लाय करताय? एनर्जी. तुम्ही काय केलं? स्टरिंग सुरू केलं बघा. मग तुमची एनर्जी वाढत चालली वाढत चालली वाढत चालली वाढत चालली. आता अशा पॉइंटला तुम्ही आले की जर तुम्ही स्टरिंग थांबवलं ना तर ती शुगर मिक्स होणार नाही. पण तुम्ही थोडस स्टरिंग केलं ती असं स्टरिंग नको लक्षात ठेवायला, तुम्ही बॉइलिंग लक्षात ठेवा. तुम्ही आता पाण्याला गरम केलं एका पॉइंटला जर तुम्ही गॅस बंद केला तर शुगर मिक्स होणार नाही. पण थोडी जरी एनर्जी दिली ती लगेच त्याचं कन्व्हर्जन कशात होणार? स्वीट वॉटर मध्ये. सो हा जो पॉइंट असतो ज्या ठिकाणी आपण थांबलो तर परत आपण कशामध्ये जाणार? रिॲक्टंट मध्ये. आणि थोडी एनर्जी दिली तर कुठे जाणार? प्रोडक्ट मध्ये. त्याला म्हणायचं ट्रान्झिशन स्टेट, जी मी मध्ये बॉक्स मध्ये काढली होती. इकडून कोण येत होता? OH. आणि बाहेर कोण जायचं? क्लोरीन. सो तो पॉइंट म्हणजे ट्रान्झिशन. मग आता तुम्ही एनर्जी दिली त्यामुळे तुमचा तयार काय झाला? प्रोडक्ट. ओके. मग हा जो गॅप आहे ना, हा गॅप याला म्हणायचं ऍक्टिव्हेशन एनर्जी किंवा एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. म्हणजे एखादी रिॲक्शन करण्यासाठी लागलेली मिनिमम एनर्जी. मिनिमम बोलतो, इम्पॉर्टंट शब्द कोणता आहे? मिनिमम. मिनिममचा अर्थ काय होतो तुम्हाला इथं दाखवतो. सपोज हा पर्सन आहे, याच्या समोर एक कपबोर्ड आहे आणि त्याला हे पुश करायचं. त्यांनी पुश केलं तर तो पुश करताना त्याला असं कळलं की मी साधारण 50 एवढी एनर्जी लावली तरी कपाट पुढे जातं. तर मला सांगा 500 लावली तर पुढे जाईल का? मग हो सर. पण ते एवढं पुढे जाईल की गरजच नाही तेवढ्या एनर्जीची. सो 50 ही जी एनर्जी आहे ती कोणती एनर्जी झाली? मिनिमम ऍक्टिव्हेशन. ऍक्टिव्हेशन. आणि त्यांनी 49 जर एनर्जी लावली तर काय होणार? ते कपाट हलणार नाही. म्हणजे तो कोणत्या फेज मध्ये अडकला? रिएक्टर. सो एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन ही अशी एनर्जी आहे जी त्या रिएक्शनला ऍक्टिव्हेट करू शकते. आणि मग हा जो मधला गॅप उरला, हा इथला, याला म्हणायचं डेल्टा एच. डेल्टा एच म्हणजे काय? चेंज इन एन्थाल्पी. ठीक आहे. सो हा झाला SN2 चा ग्राफ, ज्याच्यामध्ये रिएक्टंटची एनर्जी नेहमी कशी असती? हायर. प्रोडक्टची कशी असते? कमी. कारण ज्याची एनर्जी कमी त्याची काय जास्त? स्टेबिलिटी. आणि कोणती रिएक्शन कशासाठी होती? स्टॅबिलिटीसाठी का? स्टेबल होण्यासाठी. स्टेबल होण्यासाठी. सो दिस इज द ग्राफ ऑफ SN2. सो हे झालं त्याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन की SN2 असा होतो. नंतर